हरिपूरमध्ये झालेल्या 4 चोऱ्यांमुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण. सुमंगल पार्क येथील पॅराडाईज बंगल्यावर चोरट्यांनी मोठा हात मारला. या बंगल्यामधून तब्बल 30 तोळे दागिने व 2 लाखाची रोकड लंपास केले असल्याची माहिती समजते. तर दुसऱ्या घटनेत गजानन कॉलनी येथील एका घरात चोरट्यांनी जाऊन घरातील व्यक्ती ज्या रूममध्ये झोपलेल्या होत्या त्याला बाहेरून कडी लावून हॉलचे कुलूप काढत अर्धा तोळ्याची अंगठी, रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन गेले. तर तिसऱ्या घटनेत याच कॉलनीतील दत्त मंदिर फोडून चांदीची मूर्ती लंपास केली. तसेच गोंदेवलेकर मंदिरात दानपेटी फोडून रोकड लांबवत महाराजांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि चांदीच्या मूर्ती लंपास केलेल्या आहेत. या घडलेल्या घटनेनंतर DYSP अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक राजेश रमाघरे, LCPचे सतीश शिंदे, पोलीस पाटील उमाकांत बोंद्रे आदींनी घटनास्थळी भेट दिली. तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. डॉग स्क्वॉड पथकाच्या श्वानाने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हरिपूरमध्ये पहिला श्रावण सोमवारी इतकी मोठी चोरीची घटना घडल्याने हरिपूर येथील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. रात्री सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हरिपूर या गावात घरी त्या ठिकाणी चोरी झालेली आहे. ही घटना जी आहे ती रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे. त्याच पद्धतीनं CCTV फुटेज देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला असून त्यामध्ये संशयित आरोपी दिसून येत आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करून त्या ठिकाणी आरोपी अटक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत.